बॅटरी कारमध्ये बसून जा. हो तिथं जा. तिकडे चल. बॅटरी कार बसून आहे. सांगतो तुम्ही गाडी पुढे घ्या. इकडूनच सांगतो. हॅलो देतोय मी देतोय इंडियनाइज पद्धतीनं आणि जे परवडेल असं विविध टेक्नॉलॉजी आपण नेदरलँड, जापान आणि इस्रायल या ठिकाणी दाखवतोय. सुरुवातीला समोरचे काम चाललं ते सोलर ग्रीनहाऊस करतोय आपण पलीकडचं स्ट्रक्चर एक नंबर. सोलर ग्रीनहाऊसमध्ये आपण हँगिंग स्ट्रॉबेरी नेदरलँडमध्ये बेड खालीवर जातो आणि वर्षभर कशा पद्धतीने उत्पादन घेता येईल ते त्यामध्ये करणार. आणि दुसरा आपण टोमॅटो सुद्धा करतो कोकोपीटमध्ये. या इथे मॅग्नेटोपोनिक्स आहे, एक नेदरलँडने टेक्नॉलॉजी डेव्हलप केली. ते विदाऊट माती विदाऊट साईल आपण हवेमध्ये थोडक्यात हवेमध्ये शेती ते आतमध्ये दाखवतोय. नंतर 2 नंबरला ते आपण साधं शेडनेट केलं आपण. म्हणजे शेतकरी बांधवांना काय वाटतं की पोलिओमध्ये आपण वांगी लागवड केली, ते वांगी आपण 10 फुटाच्या वर उंच वाढवून आत्ताच्या उत्पादनापेक्षा 35% जास्त कशा पद्धतीने उत्पादन मिळेल ते त्यामध्ये दाखवतोय. नंतर या सुरुवातीला आपण हे चायनाचं आलं आणि हळद लावलेलं आहे. मग त्याच्यामध्ये कुरकुरीन % हळदीचं जास्त आहे. मग ते सुद्धा आपण व्हरायटी त्यांना आपण दाखवतोय. आणि हे दाखवतोय. त्यासोबत सह्याद्री जे नाशिकची एफओ आहे त्यांचं फळपिकामध्ये मोठं काम आहे. शेतकऱ्यावर चांगला संबंध त्यांनी केलेले आहेत. त्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांची एफओमध्ये काम कसं आपल्याला वाढवतं त्या अनुषंगाने आपण तिथे प्रत्यक्ष डेमो आपण ठिकाणी दाखवतो. तिथे जर आपण समोर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला पातळी वेगळ्या प्रकारची गावरान भाजीपाला आहे. साधारण 7 फूट लांबीचा दुधी भोपळा आहे, 25 किलो वजनाचा दुधी भोपळा आहे. आणि वर्षभर गावरान भाजीपाला लोकांना कमी खर्चामध्ये कमी जागेमध्ये कसं घेतात ते प्रत्यक्ष आपण दाखवतो. टोमॅटोची 40 वाणं आहेत, देशी वांग आहे, देशी मिरची ते साधारण 10 वाणं आहेत. हे सगळं आपण दाखवतो. त्या पुढील बाजूला कांदा आहे, AI वरती आपण केलेला कांदा आहे. जे आपण ऊसामध्ये जे AI तंत्रज्ञान केले त्याच्या अनुषंगानं कांद्याचं आपण AI मध्ये प्रत्यक्ष प्लॉट आपण केलेला आहे. 2 नंबरला तुरीचा प्लॉट आपण यावर्षी यायला केलेला आहे. आणि त्याच्या पुढच्या बाजूला केळीचा प्लॉट आपण AI वरती केलेला आहे. म्हणजे हे सगळं हा समोरचा कांदा, तूर आणि केळी हे 3 आपण AI वरती लोकांना दाखवतो. आता जरी आपण पाहिलं तरी लोकांच्या प्लॉटपेक्षा म्हणजे लोक जे लागवड करतात त्याहीपेक्षा आपल्याला आता 35% वाढ आपल्याला उत्पन्नाची आता तफावत या ठिकाणी दिसून येत आहे.